नमस्कार, स्टिच विथ प्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी बोटनेक ब्लाऊजची डिझाईन बघणार आहे। तर इथे मेजरमेंट जे आहे ते उंची आहे 14.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून घेतलं 15.5 इंच। त्यानंतर 34 चेस्टचा हा ब्लाऊज आहे। इथे मेजरमेंट स्क्रीनवर दिसत आहे। 3.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि गळा खोली जी आहे ती सुद्धा 3.5 इंच घेतलेली आहे। गळा तयार जो आहे तो 9.5 इंचाचा गळा घेतलेला आहे, म्हणजे 9 इंच तयार होईल। तर आता हा जो गळा आहे तो डायरेक्ट कॅनव्हासवर कटिंग करायचा आहे आणि साडीचा आणि ब्लाऊजचा एकच कलर आहे तरी सुद्धा ही सुंदर अशी बॅकनेक डिझाईन तयार झालेली आहे। तर इथे मी डबल फोल्डमध्ये कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, एकसारखा करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा रुंदी जी आहे ती 3.5 इंच घ्यायची आहे। त्याच्यानंतर गळा जो आहे तो 9.5 इंचाचा ड्रॉ करून घ्यायचा आहे, 9.5 इंचाचा बॉक्स करून घ्यायचा आहे। गळा खोली जो वरचा जो गळा आहे त्याची खोली जी आहे ती 3.5 इंच घेतलेली आहे आणि हे असे बॉक्स जो आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे। आता वरचा जो गळा आहे तो पहिल्यांदा ड्रॉ करून घेतला इथे आणि त्यानंतर खालचा जो नेक आहे छोटा नेक तर तो ड्रॉ करून घेतला। तर तो ड्रॉ करण्यासाठी इथे 1 इंचावर मार्किंग केलं आणि असं पाकळीचा आकार इथे दिलेला आहे। तर खूप सुंदर हा बोटनेक ब्लाऊज डिझाईन तयार होती आणि दिसायला खूप छान दिसते, एकदम सिंपल आणि सोबर। तर असा पाकळीचा आकार जो आहे तो इथे ड्रॉ करून घेतला। थोडासा हा जो आकार आहे गोलाकार तो असा पसरट करून घेतला त्यानंतर इथे जे सेंटर आहे तिथून एक लाईनचं मार्जिन सोडायचं आहे आणि जो आकार आहे गळ्याचा त्याच्या साईडने 1 इंचाचं मार्जिन सोडायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने आणि आहे तसा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा हा जो आकार आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे। असं पुसट थोडंफार दिसतं तर त्याच्यावर व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि जो आपण पाकळीचा आकार ड्रॉ केलेला आहे त्याचं जे सेंटर पॉईंट आहे वरच्या नेकचं आणि पाकळीच्या आकाराचं तर तिथे 1 लाईनचं एवढं अंतर सोडून द्यायचं आहे। अशा पद्धतीने हा आकार ड्रॉ करून घेतला। आता हा जो आकार आहे त्याचा सेंटर पॉईंट इथे ड्रॉ करून घेतला। बघू शकता इथे सेंटर पॉईंटपासून एक लाईन सोडून द्यायची आहे, म्हणजे स्टिचिंग करताना आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही। तर आता हा जो कॅनव्हासवर आकार केलेला आहे तो अस्तरवर एका कट करून घ्यायचा आहे, कडेने थोडं एक्स्ट्राचं मार्जिन सोडून। आता वरच्या बाजूने हा जोडून घेतला अस्तरला आणि सेंटरला सुद्धा जोडून घ्यायचा अस्तरला। त्यानंतर जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे अस्तर आणि कॅनव्हास जोडून घ्यायचा आहे गळ्याच्या आकाराप्रमाणे। त्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड साईडने ठेवलं होतं त्याला छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत आणि ते कापड जे आहे ते आतल्या साईडने कॅनव्हासवर जे आहे तर ते स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। त्याच्यामुळे गळ्याच्या आतमधून पण फिनिशिंग चांगली येते आणि गळा असा पसरत नाही कॅनव्हास लावल्यामुळे। तर बघू शकता इथे गळ्याचा आकार ड्रॉ करून झालेला आहे। आता हे मेन फॅब्रिक घेतलं, खालचं ब्लाऊजचं कापड जे आहे ते उलटं ठेवलेलं, उलटी बाजू वरती ठेवलेली आहे आणि त्याच्यावर अस्तर ठेवलेलं आहे आणि कडेने चारही बाजूने स्टिच करून घेतलेलं आहे। कंबरपट्टी नंतर आपण त्याला जोडणार आहे। कडेने चारही बाजूने स्टिच करून घेतलं म्हणजे आतल्या बाजूने अस्तर जे आहे ते ब्लाऊजला जोडलं गेलेलं आहे। आता याचा सेंटर पॉईंट काढून घेतला, दोन्ही बाजूने बॅक आणि फ्रंट दोन्ही बाजूचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे, सरळ बाजू उलटी बाजू। त्यानंतर ब्लाऊजची सरळ बाजू वरती ठेवलेली आहे, त्याच्यावर कॅनव्हास ठेवलेला आहे, कॅनव्हासची उलटी बाजू आहे ती वर ठेवलेली आहे आणि बरोबर सेंटर पॉईंट मॅच करून पिना लावून घेतलेल्या आहेत। त्यानंतर जसा आपण गळ्याचा आकार ड्रॉ केला होता त्याप्रमाणे व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे। जसा आकार आहे त्याचप्रमाणे स्टिच करून घ्यायचा आहे। व्यवस्थित सेंटर पॉईंट आला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। त्याच्यानंतर गळ्याचा आकार जसा आहे तसा स्टिच करून घेतला गळ्यावर। आतमध्ये पाव इंचाचं मार्जिन सोडून एक्स्ट्राचं कापड आणि जे कॅनव्हास आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। जे कॉर्नर आहे तिथे जास्त कापड ठेवायचं नाही आहे आणि कॅनव्हासही जास्त ठेवायचं नाही आहे, त्याला छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे संपूर्ण गळ्याला। बघू शकता व्यवस्थित जिथे कॉर्नर आहे तिथे पण व्यवस्थित नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आणि त्याचे कॉर्नर व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत। एखाद्या टोकदार वस्तूने हलक्या हाताने कॉर्नर बाहेर काढून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर कॅनव्हास आहे ते आतमध्ये पूर्णपणे फोल्ड करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही प्रेसही करून घेऊ शकता, प्रेस केल्यामुळे ते कॅनव्हास आहे व्यवस्थित सेट होऊन जातं।
त्याच्यानंतर पूर्ण गळ्याला जे आहे ती मी इथे प्रेस्टिच देऊन घेणार आहे. तुम्हाला नसेल आवडत तर नाही दिली तरी चालेल, पण प्रेस्टिच दिल्यामुळे गळा जो आहे तो व्यवस्थित बसतो, सेट होतो. तर हा गळ्याचा आकार जो आहे तो तयार झालेला आहे. खाली आता त्याचा सेंटर पॉईंट काढला कमरेचा आणि कमरेचे टक्स देऊन घ्यायचे. तर आडवं 4.5 इंच आणि उभा 5 इंचचा असा मी टक्स अर्धा इंचाचा दोन्ही बाजूने दिलेला आहे. कमरेचे टक्स देऊन घ्यायचे आहेत. आडवा 4.5 इंच आणि उभा जो टक्स आहे तो 5 इंचाचा दिलेला आहे. त्याच्यानंतर हे टक्स आहेत ते देऊन घ्यायचे दोन्ही बाजूने. डबल शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर खाली कंबरपट्टी जोडून घ्यायची. तर मी 2 इंचाची पट्टी अस्तरची कट करून घेतली. खाली अस्तरची पट्टी ठेवली, त्याच्यावर मेन जो पार्ट आहे तो उलटा ठेवला. त्याच्यानंतर शिलाई करून घेतली. त्यानंतर अस्तरची पट्टी सरळ करून घेतली आणि एक दाब शिलाई अस्तरच्या पट्टीवर येईल या पद्धतीने करून घेतली. त्यानंतर अस्तरची पट्टी थोडीशी आतमध्ये फोल्ड करायची आणि एक स्टिच करून घ्यायची. आता अस्तरची पट्टी पूर्णपणे ब्लाऊजच्या आतमध्ये फोल्ड करायची आणि एक कडेने स्टिच करून घ्यायचं. इथे तुम्ही हातशिलाईसुद्धा करू शकता. आतमध्ये जो गळ्याचा भाग आपण जोडला आहे कॅनव्हासचा त्यालासुद्धा हातशिलाई करायची आहे. तर असा हा नेक तयार झालेला आहे. आता इथे मी 1-1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ती पट्टी उलट्या बाजूने फोल्ड केली आणि एका पेअरचं मार्जिन राहीन एवढी स्टिच करून घेतली. आता ही जी पट्टी आहे ती सुई दोऱ्याच्या मदतीने उलटी करून घ्यायची. त्याची एक नॉट तयार करून घ्यायची आपल्याला पातळ. तर इथे मी सुई दोऱ्याच्या मदतीने ती सरळ करून घेतली. बघू शकता अशा पद्धतीने ही तयार झाली. तर आता याचं एक आपल्याला लूप बनवायचं आहे. ब्लाऊजचा जो कॉर्नर आहे गळ्याचा नेकचा त्याच्या साईडला. तर जेवढं तुम्हाला मेजरमेंट हवं त्याप्रमाणे इथे ते लूपचा जी नॉट आहे ती कट करून घ्यायची अशा पद्धतीने आणि एका कॉर्नरला ती नॉट आतल्या साईडने लावायची आणि वरून स्टिच करून घ्यायचे. दाब शिलाई देऊन घ्यायची आणि शिलाई लॉक करून घ्यायची. त्यानंतर मी असं सिल्वर कलरचं बटन वापरलेलं आहे. एका दुसऱ्या बाजूला मी इथे बटन स्टिच करून घेतलं. तर हा असा सिंपल आणि सोबर आणि दिसायला खूप छान दिसतो ही ब्लाऊज बॅकनेक डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला ही कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलवर बरेचसेच व्हिडिओ अपलोड आहे, तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलवर व्हिजिट करून बघू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग, हँडबॅग, फ्रॉक, लहान मुलींचे ड्रेस, तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटनही प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इथे गळ्याच्या साईडने तुम्हाला लेस आवडत असेल तर तुम्ही लेसही लावू शकता. मी इथे प्लेनच ठेवलेलं आहे. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटनही प्रेस करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.